ठीक आहे. याच्यामध्ये आता इथे हा फ्रंट व्ह्यू बरोबर आहे. टॉप व्ह्यू मध्ये इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत मी लाईन ड्रॉ करतो. ही लाईन डॉटेड करून देऊ. टॉप व्ह्यू बरोबर येतात. राहिलं साईड व्ह्यू. साईड व्ह्यू मध्ये एवढा पोर्शन फक्त डॉटेड येईल. कनेक्टर इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ही जी लाईन आहे ही आपल्याला डॉटेड टाकायची आहे. अजून एक लाईन ही टेपरवाली. पोर्शन त्यांनी स्क्रीन टेपर मध्ये फ्रीज कट केल्या. झाली. एक मिनिट. एंटर. यामध्ये इथे दिसतंय तर क्लिअर. तर हे पेज चालू आहे. हा. खाली पोर्शन कट केलेला आहे. तर ह्या लाईनचं इथे डॉटेड आलं. ओके. त्यानंतर मग साईड व्ह्यू मध्ये ह्या लाईनचा इकडे एक डॉटेड येईल, आणि इथे एक मागे अशी जी लाईन जाईल त्याचा इकडे एक डॉटेड येईल. बाकी बरोबर आहे सगळं. तीन लाईन फक्त डॉटेड काढायच्या या व्ह्यू मध्ये. बाकी याच्यात काय डाऊट्स आहेत कुठल्या अजून असाइनमेंट मध्ये याच्यात? फक्त तेवढंच ते डॉटेड वगैरे कुठं करायचं होतं तेच हे झालं. हम्म. त्या हळूहळू जसं असाइनमेंट काढत जाशील ना, चेकिंग केल्यानंतर हळूहळू कळत जातो. एक 50 एक असाइनमेंट काढले ना की बरोबर कळून जातो. हा. स्टार्टिंगला आता एक एक दोन दोन असाइनमेंट कळत झाले, नंतर ते जो 51 असाइनमेंट वगैरे असेल ना, तेव्हा तुझं ड्रॉइंग रिडिंग पूर्ण इम्प्रूव्ह झालेलं असतं. तर डेली एक 10 असाइनमेंट ड्रॉ करायचं बघ. म्हणजे ते तेवढे 10 असाइनमेंट चेकिंग करून मग पुढे जाता येईल. तर उद्या किती आपण करू? डेली 10 असाइनमेंट. अच्छा. 10 असाइनमेंट. ठीक आहे. हा, आणि कसं टाइम लावायचा. म्हणजे आपल्या आता ह्या असाइनमेंटला मला समजा ड्रॉ करायचं आहे, तर मला त्या ह्या असाइनमेंटला टोटल मॅक्सिमम 5 ते 10 मिनिटं लागतील. तुम्ही एक 20 मिनिटाचा वगैरे ट्राय करायचं, 20 ते 25 मिनिटाचा. म्हणजे एका तासामध्ये 3 ते 4 असाइनमेंट, 3 असाइनमेंट तरी झालं पाहिजे म्हणून, 3 किंवा 2 असाइनमेंट. आपण समजा आता 3 तास प्रॅक्टिस करतो डेलीची, तर 7-8 असाइनमेंट तरी मिनिमम प्रॅक्टिस करायची. ते टाइम लावायचं. सकाळी वाटल्यास 1-2 तास बसायचं, दुपारी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास, असं हे करायचं. मेन ऑटोकॅड मध्ये कसं आहे, स्पीडच आहे. हळूहळू ते ड्रॉइंग रिडिंग इम्प्रूव्ह होऊन जातं. नंतर प्रॅक्टिस पण वाढत जाते, म्हणजे प्रॅक्टिसनी स्पीड पण वाढत होतो, आणि ड्रॉइंग रिडिंग पण इम्प्रूव्ह होत जाते. हा. या राहिलेल्या असाइनमेंट 2 पेज, 3 पेज वरचे कम्प्लीट कर. उद्या वाटल्यास आयसोमेट्रिकचं लेक्चर करू.